नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। नोटीस न देता अक्कलकोट नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट नोटीस न देता गोरगरिबाच्या गाडी तोडफोड केली। अक्कलकोट शहरात कारंजा चौक या ठिकाणी रोडवर आडवे तिडवे गाड्या लावून व पार्किंगची सोय नगरपालिकेने केली आहे। मात्र त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे, परंतु त्या ठिकाणी दररोज वाहन रस्त्यावर लावून अडथळा होत असल्याने काही त्या ठिकाणी पान टपऱ्या सुद्धा आहेत, परंतु अशा ठिकाणी अतिक्रमण का करत नाही असा प्रश्न अक्कलकोट येथील ग्रामस्थ नागरिकांनी बोललेला आहे। परंतु अक्कलकोट एसटी स्टँड परिसरात एका साईडला गाडी लावलेली असताना व्यापाऱ्यांचे डायरेक्ट नोटीस न देता तोडफोड केली आहे। याची भरपाई कोणी द्यावी असा प्रश्न ग्रामस्थ नागरिकांनी केला आहे। हातगाडी लावून अक्कलकोट शहरामध्ये काही कामधंदा नाहीत, या ठिकाणी कंपन्या सुद्धा नाहीत, तरी सुद्धा हे व्यापारी लोक गरीब आहेत आणि हे करून खाण्यासाठी पोटा पाण्यासाठी हे लोक या ठिकाणी गाड्या लावून व्यापारी करत असताना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन नोटीस न देता या लोकांचे गाडे सगळे तोडफोड केलेले आहे। तर ही नुकसान भरपाई कोणी देणार असा प्रश्न इथे ग्रामस्थ नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी बोलला आहे। सध्या या ठिकाणी व्यापाऱ्यांना नोटीस दिलं पाहिजे होतं, सांगितलं पाहिजे होतं, पण तो न सांगता असे हे या ठिकाणी नुकसान केले आहे। सध्या गुरुपौर्णिमा असल्याने अक्कलकोट एसटी स्टँड ठिकाणी अतिक्रमण हटून त्या परिसरात शौचालय बॅरिगेड लावण्यात आले आहे। जिथं गरज आहे तिथं लावण्यात आले नाही। अक्कलकोट एसटी स्टँडच्या परिसरात मी रमाकांत टाके, मुख्याधिकारी अक्कलकोट नगर परिषद। आज अक्कलकोट नगर परिषदेद्वारे भाविकांना जो होणारा त्रास आहे ते टाळण्यासाठी काही लोकांनी अतिक्रमण केलं होतं, ते काढण्यात आलेलं आहे। त्यांनी फुटपाथवर त्यांना नोटीस न देता तुम्ही अतिक्रमण केलं असं त्यांचं कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना नोटीस देण्याची काही आवश्यकता नाही। फुटपाथवर प्रत्यक्षात काहीही मांडायचं नसतं। फुटपाथ हा येणाऱ्या जाणाऱ्या पदाचाऱ्यांसाठी असतो। त्यांनी अतिक्रमण केलेलं होतं आणि ते काढलंय। बरं, आता सध्या उद्या गुरुपौर्णिमा आहे सर, त्या गुरुपौर्णिमेला तुमची तयारी जोरात चालू आहे नगरपालिकेची, त्याच्यामुळं तुम्ही अतिक्रमण वगैरे काढलेलं आहे, त्या ठिकाणी शौचालय वगैरे भक्तासाठी ठेवलेलं आहे आणि अनेक ठिकाणी कुठं हे चालू आहे सर तुमचं नगरपालिकेच्या? नवीन बस स्टँडच्या समोर इथे 10 शौचालयांची सोय केलेली आहे। कुठं बस स्टँडवर आपण शौचालय ठेवलेले आहेत। त्यानंतर हत्ती तलावाच्या जवळ एक पार्किंगची सोय केलेली आहे, तिथं आपण शौचालय ठेवलेलं आहे। परत बेरडकन या चौकामध्ये शौचालयांची व्यवस्था केलेली आहे। पूर्वी आपण शौचालयाची व्यवस्था करत नव्हतो, पण येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये त्यांच्या सोयीसाठी आपण शौचालयाची व्यवस्था वाढवलेली आहे। नेहमीप्रमाणे बॅरिगेटिंग वगैरे, पोलीस स्वच्छता विषय काय सर? स्वच्छतेसाठी आमचे कर्मचारी तैनात असणार आहेत, पूर्ण आमची टीम असणार आहे। आमच्या म्हणजे वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची ऑर्डर काढलेली आहे, ते 24 तास कार्यरत राहणार आहेत। सर, शहरामध्ये जे आता उद्या गुरुपौर्णिमा आहे सर, आणि गुरुपौर्णिमेमध्ये तुम्ही जे आता भक्त लोक कचरा वगैरे टाकतात, त्यासाठी तुम्ही काय असं कचरा वगैरे डबे वगैरे काय ठेवले आपण सफाई कर्मचारी ठेवलेले आहेत आणि ते उचलून घेतील। दुकानदारांना पण सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी ते स्वतःचा कचरा स्वतः व्यवस्थित ठेवावा, आपली घंटागाडी येते त्याच्यामध्येच तो टाकावा। संकलनाची पूर्ण व्यवस्था आहे।